अर्धी आहे दूध पावडर, अर्धी आहे साखर आणि बरीचशी व्हिटॅमिन आणि मिनरलची यादी, ज्याचा आपल्या शरीराला फायदा होणार नाही आहे. म्हणजे ₹50 ₹60 किलोची साखर तुम्हाला ₹500-600 किलोनी विकली जाते. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण कॉम्प्लान नावाच्या तथाकथित हेल्थ ड्रिंकबद्दल बघणार आहोत. मध्येच भारत सरकारने असं सांगितलं आहे ई-कॉमर्स कंपन्यांना, म्हणजे जसे ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, की त्यांच्या वेबसाईटवरची हेल्थ ड्रिंक नावाचा प्रकारच काढून टाका, कारण असं काही अस्तित्वात नसतं. आणि आपल्यासाठी जे हेल्थ ड्रिंक किंवा तुमची तब्येत चांगली सुधारायला, तुमची वाढ होण्यासाठी वगैरे वगैरे कारणांसाठी म्हणून जी मुलांना हेल्थ ड्रिंक दिली जातात, त्यात तसा काहीही अर्थ नसतो. तर हे कॉम्प्लान हे अशाच प्रकारचं एक हेल्थ ड्रिंक म्हणून मार्केट केलं जाणारं ड्रिंक आहे. तर ते कसं आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे, हे आपण आज पाहणार आहोत. तर ह्यात मुख्यतः कसं आहे की पालकांची जी मेंटॅलिटी आहे ती शॉर्टकट मेंटॅलिटी आहे. म्हणजे आपल्या मुलांना चांगलं खाऊ घालणे, म्हणजे भाज्या खाऊ घालायला पाहिजेत, फळं दिली पाहिजेत, घरचं ताजं स्वयंपाक रोज दिला पाहिजे, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि ज्या करणं तसं खूप अवघड काम आहे. आणि जर विशेषतः जर घरातले आईवडील दोघेही नोकरी करत असतील आणि जर घरी करणारं विशेष कोणी नसेल, तर मग काय होतं की पालकांकडे एका बाजूला त्या मानाने पैसे असतात, दुसऱ्या बाजूला वेळ नसतो की मुलांना व्यवस्थित घरी करून खाऊ घालता येईल. म्हणजे इच्छा असते त्यांची, किंवा पालकांना आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही, पण त्यांची अडचण अशी आहे की वेळच नाही आहे हे करायला. रोज स्वयंपाक करायचा, सकाळी सकाळी तर इतकी गडबड असते की मग आपण काय करायचं की ह्याला शॉर्टकट मेंटॅलिटी म्हणतो आपण, की तो कॉम्प्लानचा म्हणा, बूस्टचा म्हणा, असला कुठला तरी हेल्थ ड्रिंकचा म्हणून जो काही प्रकार, तो पावडर देतात आपल्याला, त्याचा डबा उघडायचा, ते 2 चमचे दुधात पाण्यात मिसळायचं आणि पोराला प्यायला द्यायचं. मग बच्चा खुश, बच्चे का बाबा खुश, बच्चे की माँ खुश. म्हणजे मुलांना वाटतं की चला आपल्याला काहीतरी छान प्यायला मिळतंय. आईला वाटतं की आपल्या पोरगाला आपण हेल्दी काहीतरी देतोय, आपल्याला त्याच्यात वेळ पण नाही घालवायला लागत. पण ह्या सगळ्या कार्यक्रमात असं होतं आहे की तुम्हाला जे हवं आहे, म्हणजे पोरांची तब्येत, तीच मुळात बिघडते ह्या सगळ्या कार्यक्रमांनी. म्हणजे त्यातनं हासिल काय आहे, त्यातनं हाताला काय लागतं आहे, तर काहीच लागत नाही. फक्त तुमचे पैसे जात आहेत आणि तुम्हाला एक इल्युजन, म्हणजे असा एक भास किंवा भ्रम तयार होतो आहे की मुलांना आपण काहीतरी चांगलं खाऊ घालतो आहे. आता आपण कुठल्याही पदार्थाबद्दल बघतोय की ते कसं ओळखायचं, की त्याचे 2 प्रकार असतात. एक असतं इन्ग्रेडियंट, म्हणजे त्यात काय घातलं आहे, आणि दुसरं आहे न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे त्यात किती घातलं आहे. हे त्या कुठल्याही पॅकच्या मागच्या बाजूला बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. ते वाचायला शिका आणि ते आपण बघूयात आज कॉम्प्लानबद्दल, की त्यात काय आहे, किती आहे आणि ते कसं आहे, म्हणजे चांगलं का वाईट आहे. तर ह्या कॉम्प्लान मुख्य काय आहे, म्हणजे बेसला काय आहे, तर त्यात बरीचशी ही मिल्क पावडर, स्किम्ड मिल्क पावडर, म्हणजे ज्याच्यातनं फॅट किंवा त्याचं क्रीम काढून घेतलेलं आहे. जशी आपण साय काढतो आणि खाली दूध राहतं, ज्यात विशेष काही नसतं, तशी क्रीम काढलेल्या दुधाची पावडर बनवायची. तर साधारणतः 40-50% ही पावडर आहे ह्या कॉम्प्लानमध्ये, दूध पावडर. आणि त्याच्यात राहिलेला अर्धा किंवा 50 ते 60% भाग हा साखरेचा आहे. ह्यात डायरेक्ट साखर किती आहे, तर 25 ग्रॅम ही डायरेक्ट साखर आहे. ती डेक्स्ट्रोज वगैरे म्हणतात, डेक्स्ट्रोज, ग्लुकोज, टेबल शुगर, कुठल्या तरी प्रकारची साखर आहे. आणि राहिलेली जी दुसरी गोष्ट आहे मुख्य, त्याचं नाव आहे माल्टोडेक्स्ट्रीन. आता हा शब्द आपल्याला माहिती नसतो, हे काय आहे माहिती नसतं. तर तुम्हाला फक्त एवढंच सांगतो थोडक्यामध्ये की ही एक वेगळ्या नावाची साखर आहे. म्हणजे जर आपण माल्टोडेक्स्ट्रीन आणि शुगर ह्या सगळ्या एकत्र केल्या
तर जवळजवळ अर्धा भाग म्हणजे त्या पांढऱ्या पावडरमधला अर्धा भाग हा साखर आहे. आणि आपण पुन्हा पुन्हा बघतोय की साखर आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. ह्या साखरेने मुलांमध्ये चरबी वाढणे, स्थूलता येणे, मांद्य म्हणजे त्यांना काही काम करायला नको वाटणे असे प्रकार वाढतात आणि त्यांची तब्येत खराब होते, त्यांचे दात खराब होतात. त्याच्यामुळे हे माल्टोडेक्स्ट्रीन जे आहे ते साखरेपेक्षा सुद्धा लवकर ॲब्झॉर्ब होतं आणि साखरेपेक्षा सुद्धा जास्त त्रास देतं. नंतर ह्यात कॅलरीज किती आहेत तर 420. आपण बघितलं की 100 ग्रॅम साखरेमध्ये 400 कॅलरीज असतात आणि जर ह्या पांढऱ्या पावडरीमध्ये टोटल 100 ग्रॅममध्ये 420 कॅलरीज असतील तर ह्या कॅलरीज मुख्यतः साखरेपासून येत आहेत आणि थोड्याशा कॅलरीज ह्या पीनट ऑइल किंवा शेंगदाण्याच्या तेलामधून येतात. ह्याच्यामध्ये फायबर 0 आहे. फायबर हे आपल्यासाठी खूप आवश्यक असतं आणि लहान मुलांसाठी विशेषतः ह्याची खूप गरज असते. दिवसाकाठी लहान मुलांना 30 ते 40 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते, जे ह्या कॉम्प्लानमध्ये 0 आहे. आणि नंतर एक सगळ्यात मोठा जो सेलिंग पॉईंट आहे कॉम्प्लानचा, त्यात असं म्हणतात की त्यांनी एक खूप अशी लंबी चौडी लिस्ट दिली आहे. व्हिटॅमिन्सची एक 50 व्हिटॅमिन्स, एक 10-15 मिनरल्स, त्यात काय कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम वगैरे 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 आहेत. विशेष म्हणजे सोडियम जे आपल्याला नको असतं, ज्याची गरज नसते, ते सुद्धा ह्यात उदंड आहे. जवळजवळ 400 मिलीग्रॅम सोडियम आहे, जे नको आहे आपल्याला, जे शरीरासाठी घातक आहे. आणि जे राहिलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत त्याची गंमत अशी आहे की अशा प्रकारे बाहेरून ॲडेड म्हणजे जे एखाद्या पावडरमध्ये वरनं घातलेले व्हिटॅमिन आणि मिनरल आहेत त्याचा शरीराला काहीही फायदा होत नाही. आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. समजा एक कार आहे, त्या कारचे सगळे स्पेअर पार्ट्स आपण गोळा केले तर स्पेअर पार्ट्स म्हणजे कार नव्हे. म्हणजे आपण सगळं काय चाकं आणि सीट आणि अमुक तमुक सगळे 1000 पार्ट्स गोळा केले तरी त्यात कारची फंक्शनॅलिटी म्हणजे ते पार्ट कार म्हणून चालणार नाही आहेत. तसं जर आपण वेगळे वेगळे घटक म्हणजे व्हिटॅमिन एचं एवढे मिलीग्रॅम आहे, कॅल्शियमचे एवढे मिलीग्रॅम असं सगळं आपल्या अन्नात घातलं आणि खाल्लं तर त्याचा फायदा होत नाही. जसं कार ही चालण्यासाठी फंक्शनल लागते, त्याचं एकमेकांशी जे रिलेशन आहे ते योग्य असावं लागतं, ते सगळे पार्ट असेंबल असायला लागतात. त्याप्रमाणे हे सगळे विटामिन्स आणि मिनरल्स हे आपल्या अन्नामधनं म्हणजे फळांमधनं, भाज्यांमधनं, धान्यामधनं म्हणजे आपल्या भात आमटीपासून ते सफरचंद केळीपर्यंत जे काही सगळे पदार्थ आहेत त्याच्यातून ते यायला लागतात. त्याच्यामुळे जर आपण रोज असं टॅबलेट खाल्ल्या म्हणजे व्हिटॅमिन एची टॅबलेट, व्हिटॅमिन बीची टॅबलेट, सीची टॅबलेट अशा तर त्याचा फायदा होत नाही. हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला 2-3 पेपर्स म्हणजे जे वैज्ञानिक लोक प्रकाशित करतात तसे पेपर्स दाखवतोय किंवा पेपरमधल्या बातम्या दाखवतो आहे. आणि ते असं सांगतायत की जगभरामध्ये अशा प्रकारचे सप्लिमेंट्स लोक बिलियन्स डॉलर घालून विकत घेत आहेत, खात आहेत आणि त्याचा काडी मात्र फायदा होत नाही. त्यामुळे ह्या कॉम्प्लानमध्ये जे काही व्हिटॅमिन आणि मिनरलची लंबी चौडी लिस्ट घातलेली आहे ती एक देखावा आहे. म्हणजे त्याच्यातनं काहीच फायदा होणार नाही आहे मुलांच्या शरीराला. त्याच्यामुळे ह्यात अर्धी आहे दूध पावडर, अर्धे आहे साखर आणि बरीचशी व्हिटॅमिन आणि मिनरलची यादी ज्याचा आपल्या शरीराला फायदा होणार नाही आहे. तर मग हे 500-600 रुपये किलो घालून किलोला ही जी पावडर मिळते म्हणजे 50 रुपये 60 रुपये किलोची साखर तुम्हाला 500-600 रुपये किलोनी विकली जाते. त्याचं नक्की तुम्हाला काय मिळतं याच्यामधून, तुम्हाला काय नक्की होतं आहे त्या मुलांना, तर फायदा तर काही होतच नाही आहे. उलट मुलांना डायबेटीस, ब्लड प्रेशर, चरबी हे सगळे त्यांचे आजार वाढणार आहेत. त्यांचे दात खराब होणार आहेत, त्यांच्या हिरड्या खराब होणार आहेत कारण ह्यात भयंकर साखर घातलेली आहे. ह्यात प्रचंड कॅलरीज आहेत जेवढ्या नको आहेत आणि ह्यात फायबर 0 आहे. त्याच्यामुळे याचा फायदा काही नाही आहे, याचे सगळे तोटे आहेत. आणि ह्या कॉम्प्लान म्हणजे
पैसे व्यर्थ खर्च करणं आहे. त्यातनं फायदा काहीही नाही. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुलांना न्यूट्रिएंट्स म्हणजे व्हिटॅमिन आणि मिनरल मिळावेत, तर त्याच्यासाठी खरं अन्न देणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर काही सगळं मिळणार आहे. आता उदाहरणार्थ कॅल्शियमचा जर आपण विचार केला, तर कॅल्शियम कशातून मिळू शकतं आपल्याला? तर बदामामध्ये खूप कॅल्शियम असतं, ज्वारीमध्ये असतं, रागीमध्ये असतं, बाजरीमध्ये असतं, पालकामध्ये असतं, अंजिरामध्ये असतं, मोसंबी, टोफू, राजगिरा, ओट, तीळ, हे जे सगळे अन्नपदार्थ आहेत त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम आहे. तर तुम्हाला हे असे पदार्थ तुम्ही खाल्ले तर त्यातनं न्यूट्रिएंट मिळणार आहेत, फायबर मिळणार आहे, कॅलरीज कमी मिळणार आहेत, सोडियम कमी मिळणार आहे आणि ते सगळे पदार्थ हे लहान मुलांसाठी पौष्टिक ठरतात, त्यांच्या तब्येतीसाठी चांगले ठरतात. त्याच्यामुळे कॉम्प्लान किंवा बूस्ट किंवा हॉर्लिक्स असे सकाळी उठल्या त्याचे 2 चमचे घालायचे, त्यात जी मोस्टली साखरच असते आणि ते पोरांना द्यायचं. हा पोरांच्या शरीरावरती अन्याय आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. धन्यवाद.